कोण खरं कोण खोटं या शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. भाई जगताप, तिघांनी आरोप काँग्रेस पक्षावर केले आहेत. टोलमध्ये पारदर्शकता दाखवली नाही, टोलच्या कंत्राटामध्ये पारदर्शकता नाही, टोलच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता नाही, टोल मध्ये पारदर्शकता नसल्यामुळे टोलमध्ये ज्या ज्या त्रुटी राहिल्या त्याबद्दल कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि यामुळे महाराष्ट्रातला हा प्रश्न चिघळला आणि जाणीवपूर्वक तो चिघळून देण्यामध्ये काँग्रेसचा हात होता. आणि आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर मागच्या वेळी जसं तुम्ही विजेचं बिल कोरं केलं तसंच हे सुद्धा आता तुम्ही करून जनतेची मतं मिळवण्याकरता आणि विरोधकांची मतं फोडण्याकरता इतर दोन राजकीय पक्षांना दूर सोडून मनसेला जवळ करताय. मुळात असं आहे की डॉक्टर खूप आरोप आहेत, तर थोडंसं जसा त्यांना वेळ दिलात मला द्या. मुळात असं आहे की आपण चर्चा करतोय त्रुटी काय आहेत आणि उल्लंघन कशाचं झालं आहे. काही अंशी उल्लंघन झालं असेल, काही अंशी मी म्हणतो आहे, परंतु त्या गोष्टीवर बोट ठेवून असं समजण्याचं अजिबात कारण नाही की अशा प्रकारे ती टोल जे हे झाले, ज्यांचे जे टेंडर संपले आणि त्यांनाच काहीतरी विकले वगैरे जे काय असं म्हटलं गेलं, मुळात मी ते अजिबात मान्य करत नाही. आपल्या माहिती करता म्हणून आणि जनतेच्या माहिती करता म्हणून महाराष्ट्राच्या आतापर्यंत ह्याची प्रोसेस जी होते ती ई टेंडरिंगनेच होते. आता ई टेंडरिंग मी त्याचं डेफिनेशन सांगायला नको, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. आणि म्हणून ई टेंडरिंगने झालेले त्याच्यात जसे क्लॉज, जसे शिरोडकर म्हणाले की त्याच्यामध्ये जे काही क्लॉज आहेत, मग त्याच्यात सोयी सुविधा असतील, आत्तापर्यंत मी असा दावा अजिबात करणार नाही की 100% टोल नाक्यांवर त्या ह्याच्याप्रमाणे सुविधा आहेत असा मी दावा करणार नाही. परंतु 98 टोल नाके असे आहेत की त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या सुविधा ज्या ह्याच्यामध्ये आहेत त्या आहेत. महत्त्वाचा प्रश्न जो बापट साहेब सिनियर आहेत आणि ते वारंवार म्हणतात आहेत, त्यांना ते माहीत सुद्धा आहे पण ते बोलणार नाहीत. एक असं आहे की अशा प्रकारे ज्यांची टोल वसुली पूर्ण झालेली आहे असे 67 टोल नाके त्यांची कंत्राट काढून घेण्यात आलेत. म्हणजे असं झालं नाही की त्याचं जी काही ठरलेली रक्कम आहे ती झाली वसूल आणि तो कंटिन्यू करतोय, असं झालेलं नाही. दुसरं महत्त्वाचं की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा किंवा अशा प्रकारे जे काही चालू ठेवलेले आहेत अशापैकी 10 टोल नाक्यांवर कारवाई झालेली आहे, त्यांचं टोल घेणं थांबवलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक जो बापट साहेबांनी या ठिकाणी उल्लेख करा, मला आश्चर्य वाटतंय. मी कालच आणि गेले जवळजवळ महिनाभर त्यांचे भाजपचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र नागपूरचे देवेंद्र फडणवीसांचं मी नेहमी, आणि तुम्ही दाखवताय ते करंट याच्यामध्ये प्रोमोमध्ये आहे बऱ्याच चॅनलमध्ये, आम्ही महाराष्ट्राला टोल फ्री करू, आम्ही टोल बंद करू, अशा प्रकारची त्यांची घोषणा आहे. हीच मुंडेंची घोषणा आहे, गडकरींची वेगळी आहे, बापटांची वेगळी आहे, हा भाग वेगळा. परंतु याची सुरुवात मुळात त्यावेळेला त्या युती काळामध्ये झाली जी आवश्यक होती, म्हणजे त्याचं मी असं हे करणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत ते आपला हक्क आहे कारण आपण पैसे देतोय. आता जे म्हटलं जातंय किंवा शिरोडकर जे म्हणतात आहेत त्याच्यामध्ये काही क्लॉज आहेतच. स्थानिकांना कशा प्रकारचा टोल आखला जावा, स्थानिक म्हणजे त्या विभागातले लोक. आज जसं हे म्हटलं जातं की काही VIPs वगैरे वगैरे आहेत, हे नॅशनल धोरण आहे आणि त्याच्या अनुषंगाने राज्याचं धोरण बनतं. एकच माहिती इथे आपल्या अभ्यंकरांनी म्हणाले त्याचा सांगतो की बरोबर आहे, राज्यावर 2,92,000 कोटीचं खर्च आहे एवढ्या वर्षाचं. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी, 11.25 कोटी आहे. गुजरातची लोकसंख्या आपल्या अर्ध्या 5 कोटी आहे, त्यांच्यावर 2 लाख कोटीचं कर्ज आहे बरं का. आणि ते कर्ज चुकीचं नाही, त्याचं चुकीचं नाही, त्या कर्जाचा परतावा सामान्य पोहोचत नाहीये. सांगतो नाही, 1 मिनिट मी कंप्लीट करतो म्हणजे तुम्हाला पूर्णतः सांगता येईल. बापट साहेब तुम्हाला की या सगळ्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण असं आहे, हा जो काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतोय राज्याचा असेल किंवा देशातल्या त्याची गरज आहे. त्याच्यात पारदर्शकता येण्यासाठी किंवा अधिकच्या सुखसोयी करण्यासाठी धोरण ज्याचा उल्लेख वारंवार मुख्यमंत्री करत आहेत आणि राज्य सरकार करत आहे की ह्या बाबतीबद्दल धोरण आता आपल्याला बनवायला लागेल.
1995 साली 96-97 साली आलेलं धोरण आणि आताचं धोरण ह्याच्यामध्ये कालानुसार फरक हा असणारच आणि धोरणं ही मुळात बदलण्यासाठीच असतात, कालसापेक्ष असतात. अगदी कालसापेक्ष असावीतच. आणि आणि म्हणून कार्यक्रमाची असं काय एक समजायचं वेळेची काय मर्यादा कारण असते, वेळेची मर्यादा असते. थोडक्यात अविनाश, मी थोडक्यात तुम्हाला इतकं सांगेन, त्याने ते सांगितलं एवढं मोठं कर्ज आहे. साध्या 4 गोष्टी आहेत लक्षात ठेवा, की कर्ज जरी घेतलं असेल तरी त्याचा योग्य तो परतावा, त्या प्रकारे ते हायवेज बांधले गेले आहेत का. आता 1500 किलोमीटरचं काम चालू आहे, ज्याच्यामध्ये 71 टोल आहेत, ज्याच्यामधलं अंतर 20 ते 25 किलोमीटर आहे. ही इथे 65 किलोमीटरची पायामल्ली इथेच झालेली आहे. सर्वात महत्त्वाचं यांनी सांगितलं आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट बंद केले. ती मनसेच्या आंदोलनानंतर असतील, हा क्रेडिट घेण्याचा विषय नाहीये. कॉन्ट्रॅक्ट बंद केलेत, परंतु ज्यांचे डिफॉल्ट झालेत, ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांनी टोल भरलेला आहे, ते पैसे दंड आकारून परत का नाही घेतले. साधं उदाहरण देतो. जगताप साहेब पुण्याला जात असतील, चांदणी चौकातनं उजव्या बाजूला गेला तर तिथे आजही टोल चालू आहे, ज्याची मर्यादा संपलेली आहे. तो फोडून फोडून लोक कंटाळली, तरी ते निर्लज्जपणे गुंड उभे करून तिथे उभे राहत आहेत. आज सांगलीचा जो पूल होता, की ज्या ठिकाणी मला वाटत नाही, आपण तज्ज्ञ आहात, हुशार आहात, सर्व इथे तज्ज्ञ बसलेले आहेत, माझ्या आखलेला मी सामान्य माणूस आहे, मला एवढं साधं सांगा, 6 कोटीचा सांगलीचा पूल हा 65 कोटी रुपये रिकव्हर करायला लागतात का, हे माझ्या ज्ञानाच्या पलीकडे आहे. कारण इथे सर्व विद्वान मंडळी बसलेली आहेत. ही तुम्हाला मी 2 उदाहरणं दिली, मगाची त्या येणेदूरचं उदाहरण दिलं अजून, आणि आता हे जे 71 किलोमीटरचा घाट कशासाठी कमी करायचं. सी यू आर देअर, हे लोकांना सर्व्हिस देण्याकरता आहे. आज हे टोल जे दिलेले आहेत, ह्या टोलच्या कुठल्याही कंत्राटदाराला इन्कम टॅक्समध्ये रिबीट आहे, सर्व्हिस टॅक्समध्ये रिबीट आहे, व्हॅटमध्ये रिबीट आहे. हे असं चालू शकतं. बाळणपणाचं ऑपरेशन केलं तरी त्या हॉस्पिटलला सर्व्हिस टॅक्स लावायला लागतो. मग टोलवाले असे काय देतात मोठं, बरं दिलंय काय, त्या ठिकाणी सुविधा आहेत का. मला असे 10 टोल लिहून दाखवावेत, की दाखवावेत ना, की ज्या डेफिनेटली विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू. मला गिरीश बापट यांच्याकडे. गिरीश बापट जबाबदारीने सांगतोय. हा बापट काहीतरी म्हणतो. नाही, मी तुम्हाला सांगतो, सातत्याने ह्या विषय डायव्हर्ट करण्याकरता गडकरींचं वेगळं मत आहे, मुंडेंचं वेगळं मत आहे, देवेंद्रचं वेगळं मत आहे. भाई, आपल्या पक्षाची तर ह्याच्यात हात कोणी धरणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचं वेगळं मत नाही. आमचं एकच असं मत त्यांनी आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन टोल सांगा. आता जो आकारताय त्याचं पुनर्मूल्यांकन करा. हो, जो अवास्तव आहे तो कमी करा. अगदी. तो जनतेला त्याचा रिलीफ मिळेल, एवढीच भाजपची मागणी आहे. आपापल्या सोयीने जो तो भाईंसारखा त्याचा वेगळा अर्थ काढू देत, पण जनतेपर्यंत हे जायला पाहिजे की टोल कमी झाला पाहिजे, त्याचं मूल्यांकन झालं पाहिजे, पैसा सरकारकडे आला पाहिजे, ठेकेदारांच्या खिसे भरता कामा नयेत. मुंडे साहेबांची परवानगी घ्या आधी. भारतीय जनता त्यांनी भाषणात सांगितलंय. पार्टी आणि शिवसेना सगळ्यांनी. नाहीतर आपापसात वाद लागतील. महायुती हे सगळे मला एक मला अनिल आहोत. परब यांच्याकडे जायचंय. हो, महायुती आहे. बरोबर. अनिल परब बोला. बोला आता बोला. विषय असा आहे की मला भाईंची अडचण समजते की नाही, त्यांना नाही, ते माझी नेहमी अजिबात डिफेंड अडचण करायला नाही. पाठवतात. खरं म्हणजे ते बिचारे इतके सिनियर आहेत आणि ह्याच एका कामासाठी त्यांना नेहमी पाठवलं जातं की चुकीचं समर्थन करण्यासाठी. आता अविनाश अभ्यंकरांनी सांगितलं की त्यांनी 10 टोल सांगावेत की कशासाठी बंद केलेत. 98. त्यांनी हे सगळे उदाहरणं दाखवावं. त्यांना ते डिफेंड करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते करतात. आम्ही नेहमी विधान परिषदेत बघतो. दुर्दैव असं आहे की नाही, असं सत्य नाही. बाजू सांगण्याची हिंमत आता काँग्रेस पक्षामध्ये राहिलेली नाहीये आणि म्हणून अशा प्रकारे आडमार्गाने कोणाला तरी बरोबर घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आखले जात आहेत. आज 5 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जी काही सवलत आहे, जी या GR मध्ये दिलेली आहे, ती देखील साधी पाळली जात आहे. MSRTCचे अधिकारी सांगतात की आम्ही हे मान्य करणार नाही. अरे, हे मान्य करायलाच पाहिजे, त्यांना मॅन्डेटरी आहे, त्यांना कॅबिनेटची नोट आहे. या सगळ्या गोष्टी MMRDचे अधिकारी सरळ सांगतात आम्ही देणार नाही, कारण एकेरी प्रवासावरती 10 पटीने त्यांनी तो मासिक पास दिला पाहिजे. तो देत नाहीत ते लोक. आणि मग लोक चिडणार नाही तर काय होणार. ज्या जवळच्या लोकांना टोल क्रॉस करून जावं लागतं, दिवसातना 2-2दा 3-3दा जावं लागतं, त्यांना दिलेली सवलत जर मान्य केली गेली नाही, हे कोण करतं. हे गुंड लोक जे टोल तुम्हाला दोघांना मला गिरीश बापट आणि अनिल परब तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही दोघंही इतक्या पोटतिडकीनं बोलताय टोलवर की तुमची पोटतिडीक आणि या ठिकाणी बसलेल्या अविनाश अभ्यंकर यांची पोटतिडीक मला एकच दिसते. मग असं का होतंय की तुमचं शासन ऐकत नाही आणि मनसेचं शासन ऐकतंय, असं का बरं होतंय. हा प्रश्न मनसे रस्त्यावर आणतोय आणि निवडणुका आल्यात. साधी गोष्ट आहे.
निवडणुका तोंडावरती आहे. निवडणुकांचं काय शासन सांगतो? अडीच वर्षाच्या आधीपासून आमचं आहे. की 2.5 वर्षात जोडा, आंदोलन जोडा झालं, 20,000 लोक आणि रस्त्यावर राज्य करा. बसली. याच्यासाठी त्यांनी सगळं मनसेचं format बनवलं, ऐकतंय. त्यांनी अभ्यास नाहीतर पूर्ण केला. कशासाठी इतक्या दिवसात साहेब 4 मनसेचं वेळा ऐकलं मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो. याच्यामध्ये त्याच्यानंतर आनंद रद्द झाले. दिघेंनी केलेली याचिका काढा. आमदार एकनाथ शिंदेनी जी याचिका केली आहे ती काढा. त्याच्यामधले ते मुद्दे काढून बघा. नाही हो, प्रत्येकाने प्रयत्न 1999 केलेला आहे. पासूनचे जे मुद्दे आम्ही मांडतोय हेच मुद्दे मनसे आता मला मांडते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीला असं विचारायचं आहे की उद्या राज ठाकरे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. तुम्ही या भेटीला तुमच्या सदिच्छा देणार आहात का या भेटीची खिल्ली उडवणार आहात? उतरण्याची भाषा आमच्या सदिच्छाच आहेत. अनिल फक्त याच्यात काँग्रेस राजकारण करते. उद्या तुमच्या हातात काय मिळतंय ते बघा. हा अनुभव आहे काँग्रेसवाल्यांचा, फोडा आणि झोडा. त्यामुळे त्यांनी आता विरोधकांची मतं विभागण्याकरता भाई फार चांगलं राजकारण तुम्ही केलंय. वाईट वाटतं. पण आम्हाला माहिती आहे की अनिल त्यांच्या परब, हातात काय तुम्हीच मिळणार आहे. घेत नाही त्यांना. तुमचेच लोक सांगतात की मनसे बरोबर नको. अनिल तुमचेच परब, लोकं सांगतात आहे. उद्याच्या आम्ही कुठं मनसेच्या महायुतीमध्ये मनसे लोकं असं मुख्यमंत्र्यांच्या तुम्हीच म्हणताय. भेटीला आपण शुभेच्छा देणार आहात की नाही? तुमची नेमकी भूमिका काय आहे? कारण तुमच्या दोघांच्या परस्पर भूमिका मला एकमेकांशी सहाय्यकारक वाटतात. तुमच्या बरेचसे मुद्दे टोलवरचे मला सहाय्यकारी वाटतात, एकमेकांशी समान वाटतायत. अनिल परब, आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. आम्ही विरोधी पक्षामध्ये लावून लढतोय आणि ते त्यांची बी टीम म्हणून किती काम वर्ष विरोधी करतायत. पक्षात आहेत? काँग्रेसची किती वर्ष विरोधी पक्ष आहेत? किती टोल माफ केले हे मला सांगावं. कागदपत्र नसून काही होत नाही. विरोधी पक्षात मला रिझल्ट पाहिजे उदयजी. 15 वर्षामध्ये अशा किती टोल रद्द करून दाखवले? आणि त्याच्यामुळे त्यांनी 15 वर्षात शिवसेना बीजेपीने काय नाही, केलं हे तुम्ही सांगणं मुद्द्यावरती या हे अनिलजी, म्हणजे मुद्द्यावरती या. हास्यास्पद आहे. तुम्ही कृपया मुद्दा त्यांनी समजून या घ्या. मार्गाने जाऊ नये. तुम्ही आता म्हणाला तुम्ही मुद्द्यावरती या अनिलजी. मी फक्त एवढंच विचारलं, 15 वर्षामध्ये आपण विरोधात बसलेले आहात, म्हणूनच तगडे म्हणतो आहात, की आपण सिनियर आहात, 99चं आपण आनंद किती टोल रद्द करून दाखवले? पिटिशन काढून बघा. मग तुम्हाला 15 एकनाथ वर्षामध्ये शिंदेचं काँग्रेसने पिटिशन एकदा काढून एकाने बघा. चर्चेला बोलवलं. कुठले मुद्दे तुम्ही जे मांडताय चर्चेला का नाही बोलवलं अनिलजी? चर्चेला बोलायला पाहिजे की याचं नाही? कारण आम्ही त्यांना पोषक नाही आहोत. तुम्ही आम्ही त्यांना पोषक पोषक असण्याचा आहात प्रश्न म्हणून येतच तुम्हाला नाही. जवळ कारण करताय. आम्ही जर पोषक ज्या असतो दिवशी तर राज तुमचं साहेबांवरती मतलब 100 संपेल, केसेस त्या टाकल्या. दिवशी तुम्हाला त्यांना देखील अटक ते नसती तीच वाट केली. दाखवणार आहेत. पोषक कोण आहे आणि कोण नाही अख्खा महाराष्ट्र अहो, बघतो 100 वेगवेगळ्या cases इलेक्शन्स मला नाही माहिती त्या कुठल्या प्रकारच्या आहेत. तुम्ही त्या. आता त्या मुद्द्यावरती cases बोला. काय आहेत, कशा पोषक आहेत की नाही असतात, याच्याकरता वेगळा तुम्हाला segment काय ठेवू. करताय? मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो आणि संजय शिरोडकर यांच्याकडे जातोय. संजय शिरोडकर, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मला तुम्ही सांगा, या टोलवरचं नेमकं रामबाण औषध काय? कारण यातल्या अनेक त्रुटी आपण सांगितलेल्या आहेत, काही त्रुटी बाकी असू शकतात अजून. 2-3 त्रुटी सांगतो, कारण सांगणं ते गरजेचं आहे. आणि ज्या लिखित आहेत, रिटर्नमध्ये आहेत, बीट डॉक्युमेंटमध्ये जो ट्रॅफिक डेटा जो सबमिट करतो कॉन्ट्रॅक्टर, तो व्हॅलिडेट करणं कंपल्सरी आहे. पण MSRDCने तसं लिहिलेलं आहे की हे याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. अर्थात ते इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यानंतर वेळेनुसार ते तो जो काय डेटा दिलेला आहे त्याचं ट्रॅफिक सॅम्पलिंग हे केलं पाहिजे, इन्स्पेक्शन केलं पाहिजे, ऑडिट केलं पाहिजे. ऑडिट कॉन्ट्रॅक्टचं पण आणि ऑडिट एजन्सी पण जेव्हा रिपोर्ट मागतो तेव्हा होत नाही. आणि सर्वात महत्त्व की सस्पेन्शन क्लॉज हा BOT मॉडेल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, स्टँडर्ड स्पेसिफिकेशनमध्ये आहे आणि व्हेरियस कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा आहे. सो तरतूद आहे. आणि बाकी ज्या गोष्टी म्हणलात की ह्या नॉन कॉम्प्लायन्स जरी चेक केला ना, आणि बाई त्यानुसार 10 सस्पेंड झाले हे फक्त जोडून देतो. 98 बाई जे म्हणालेत ना ती लिस्ट मला बघायला निश्चित आवडेल. नक्की देऊ. आणि 98 मध्ये नक्की नेऊ. 5 किलोमीटर वरती टॉयलेट आहे का? प्रत्येक टोल वरती 1.5 पैसे आकारून रिटर्न जर्नीचे पैसे घेतले जातात का? जो माणूस महिन्यातनं 50 वेळा वन वे जाणार आहे त्याला 2/3 ऑफ द टोटल रेट हा घेतला जातो का? हे महाराष्ट्रातल्या 179 टोल मध्ये दाखवावं. 1997च्या NHAIच्या रूल मध्ये ही तरतूद आहे की जर मल्टिपल जर्नी असेल, म्हणजे मल्टिपल जर्नी रिटर्न होत आहे, ते धोरणातच दाखवा ना. आहे. राष्ट्रीय धोरणातच आहे. तर बऱ्याचशा टोल नाक्यामध्ये ही सुविधा नाहीये. आणि जर खूप वेळा महिन्यात जात असेल तर जास्तीत जास्त जी एकेरीच्या 30x30 एवढा मंथली पास तुम्ही तो घेऊ शकता. आणि 2 गोष्टी, जर 1997चा 80 किलोमीटरचा रूल 2009 मध्ये तुम्ही चेंज करता, म्हणजे लागू करता बरं का, बॅक डेटेड प्रोजेक्टला सुद्धा, मग 2008 मध्ये स्टँडर्ड स्पेसिफिकेशन मध्ये खूप काही लिहिलेलं आहे सुविधांच्या बाबतीमध्ये. ते सुद्धा ओल्ड प्रोजेक्टला तुम्ही दुसरं मला संजयजी विचारायचं आहे. संजयजी इम्प्लिमेंट करत. संजयजी आपण अभ्यासात मला दुसरं विचारायचं आहे. कुठलाही टोल आकारताना सेंट्रलची मला वाटतं परवानगी घ्यायला लागते. एक्झॅक्टली. ती आणि घेतली आहे की नाही हे मला सांगा. भाई जगताप, मोटर व्हेकल टॅक्स काय झालं? भाई जगताप, नक्की. सेसचं काय झालं? आपण मी येतो तुमच्याकडे. भाई जगताप, या दोन्हीची उत्तरं तुम्ही द्या. हा नक्कीच. असं आहे की एकतर कशामध्ये त्रुटी नाहीत असं कोण म्हणण्याचं धाडसच करत मी केलं नाही. मी हे म्हणालो
की आज समजा आपल्याकडे 141 टोल नाके असतील किंवा जो काही नंबर आहे आपल्याकडे, त्याच्या सगळ्याच ठिकाणी त्या सुखसोयीत असं मी म्हणालो नाही. हा वाद आहेच. आपल्याच वाहिनीवर याच्यापूर्वी सुद्धा मी आलो होतो आणि याच विषयावर आपली चर्चा झाली होती. माझा स्वतःचा अनुभव वाईट आहे हाही मी नोंद केला होता आणि अशा प्रकारचा अनुभव हा अनेकांचा केंद्र आहे. शासनाने त्यामुळे permission घेतली होती? केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन नुसारच एक मिनिट जरा आता असं आहे की- ठीक आहे ना. आणि मी काय म्हणतो, गॅझेट प्रमाणे आहेत नाही का? नाही, एक मिनिट ना, तुमच्यासाठी एक संधी अशी आहे याच्यामध्ये आपण कोर्टामध्ये आहात त्या बाबतीमध्ये जर सरकारने अशा काही त्रुटी ठेवल्या असतील किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर सरकारला त्याच्यामध्ये होईल ना त्याच्यामध्ये. ताशेरे ओढलेले आहेत ना आणि रिपोर्टमध्ये. संजयजी, बरोबर आहे का चूक आहे? नाही त्याच्या बाबतीमध्ये आपला गिरीश बापट यांच्याकडे जायचंय. याच्यामध्ये तुम्ही 2 प्रश्नांचे जेव्हा उत्तर मला सांगताय, डिस्टन्सचा पण उल्लेख केला गेला, आपल्या माहिती करता फक्त सांगतो. आता हा परत अभिनिवेश विरोधाचा नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टोल नाका किती अंतरावर असं याचं एक स्टँडर्ड प्रमाण आहे. ते 30 ते 35 किलोमीटरच्या मध्ये असावा अशा प्रकारचा आपल्याकडे स्टँडर्ड. एक मिनिट हे या राज्य सरकारने केले ही परिस्थिती गुजरात मध्ये 25 किलोमीटरची आहे. 80 वरनं 60 केला. हे महत्वाचं आहे. आणि अशाच प्रकारे मध्य प्रदेश गिरीश बापट बोला. एक मिनिट आपण गिरीश बापट यांचं मत ऐकूया. माझ्यासमोर आहे याची. गिरीश बापट बोला. मी या मला बोलायचंय. ही फार चांगली चर्चा चालली आहे. मी ह्या निमित्ताने एकच मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये टोल नाक्याच्या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका काढावी. त्याच्यात PWDने किती नाकी सुरू केली आहेत, MSRDने किती केली आहेत, आजपर्यंत खर्च किती झाला, त्याच्यात वसुली किती झाली आणि टोल बंद कधी करणार आहे याची मोठी पाटी भाई निवडणुकीपूर्वी लावा की याचा खर्च 50 कोटी झाला, याची वसुली 50 कोटी 55 कोटी झाली, हा टोल आम्ही बंद करणार, आज करणार, 2 महिन्यांनी करणार, 6 महिन्यांनी करणार. 67 नाके बंद केले, ज्यांचे पैसे वसूल झाले तुम्ही असे 67 नाके बंद 1-2 केले. कोटीचे केले भाई. होय भाई हो. 1-2 कोटीचे नाके बंद केले, 10-10 कोटी वसूल करून. कशाला आम्हाला सांगताय? कार्यक्रमाची वेळ संपत आली. मी शेवटचं जातोय अनिल परब यांच्याकडे. अनिल परब डॉक्टर बोला. मला फक्त एकच सांगायचं आहे की या राज्य शासनाला आर्थिक बेशिस्त आहे. हे राज्य शासन आर्थिक बेशिस्त आहे. पैसे कमवण्यासाठी यांनी आपले टोल नाके विकलेले आहेत. उद्या मला असं वाटतं ग्रीस देशाचं उदाहरण मी देतो. ग्रीसने देखील आपले सगळे लँडिंग राईट्स, आपले सगळे लॉटरी विकल्या आणि ग्रीस देश हा बुडाला. त्याचप्रमाणे हे राज्य शासन कदाचित उद्या ही पोलीस स्टेशन देखील झोपडपट्टी दादांना विकेल की पहिले पैसे आणून द्या आणि ही पोलीस स्टेशन देखील चालवा, सेंट्रल एक्साइजचं डिपार्टमेंट चालवा, सेल्स टॅक्स डिपार्टमेंट चालवा, फक्त आम्हाला महसूल आणून द्या आणि बाकी तुम्हाला जे काय करायचं, जे टोलच्या बाबतीत झालं तेच कदाचित बरोबर आहे. कार्यक्रमाची एक्सटेंडेड वेळ सुद्धा संपत आलेली आहे, परंतु चर्चा अतिशय हेल्दी झाली. उद्या सकाळी राज ठाकरे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. ही भेट आधी झाली असती तर हा सगळा आंदोलनाचा घाट घातला गेला असता का? या आंदोलनामध्ये मिलीभगत होती का? या आंदोलनामध्ये मिलीभगत होती तर मग त्यांना आधी अटक का नाही करण्यात आली? या मुद्द्यावरचं राजकारण नेमकं कोण करतंय? हा मुद्दा कोणी काढला? महायुतीने काढला का मनसेने काढला? मनसेने काढला असेल तर त्यांनी रस्त्यावर आणला, मग रस्त्यावर आणण्यामध्ये युती कमी पडली का? काँग्रेस त्यांचीच बाजू नेमकी का घेते? काँग्रेस त्यांना मोठं करते का? हे सगळे मुद्दे प्रेक्षक अत्यंत फिजूल आहेत असं माझं मत आहे. याचं कारण याची झळ शेवटी सर्वसामान्य जनतेला पोहोचते आहे. सवाल ये नहीं कि पहला पत्थर किसने फेंका, सवाल ये है कि टूटा हुआ शीशा जुड़ेगा कैसे, यही सोचो अभी. हा खरा सवाल आहे. महाराष्ट्राच्या जनतेला टोलवरची पारदर्शकता हवी आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही प्रकारे टोल न आकारता हे राज्य टोल मुक्त होऊ शकणार नाही. टोलची मानसिकता आपल्याला करावी लागेल, टोल भरावा लागेल. त्या टोलचे जे सर्व काही केंद्र शासनाचे नियम आहेत ते नियम आपल्याला पाळावे लागतील. ते नियम सध्या पाळले जात नाही आहेत. याच करता सर्वसामान्य जनता या प्रश्नावर एकवटलेली आहे, परंतु ती सर्वसामान्य जनता या प्रश्नावर रस्त्यावरही उतरताना दिसत नाहीये. परंतु त्या प्रश्नावर जे कोणी रस्त्यावर उतरतायत त्यांच्या बाजूने असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचा अर्थ त्यांना त्याचा राजकीय फायदा निवडणुकीत मिळेल का हा प्रश्न अलाईद आहे. परंतु आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात टोल हा मुद्दा एका रोगासारखा
महारोगासारखा प्रचंड मोठा पसरला, त्यावर 3 डॉक्टरांनी 3 औषधं सुचवली. कोणी सांगितलं मी टोल मुक्ती करतो म्हणजेच रोगमुक्ती करतो, कोणी सांगितलं टोल मुक्ती अशक्य आहे म्हणजेच या रोगावर रामबाण इलाज अशक्य आहे, तर कोणी सांगितलं हो रामबाण इलाज शक्य आहे. प्रथम टोल लावा आणि त्यात पारदर्शकता आणा. 24 तासात आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे की यावरचं रामबाण औषध आपल्याला मिळतंय का. तेव्हा महाराष्ट्राला कळेल कोण खरं कोण खोटं. सध्या एक मात्र चर्चेतनं गोष्ट नक्की आली की या संदर्भातल्या मनसेच्या भूमिकेशी किंबहुना महायुतीनं आधी घेतलेल्या भूमिकेशीच या तिघांच्याही भूमिका मनसेच्या महायुतीच्या मला परस्पर पूरक वाटत आहेत. महाराष्ट्राचं सुदैव की दुर्दैव मला माहिती नाही, हे 3 पक्ष एकत्र येऊन काँग्रेसला या प्रश्नावर कोंडीत पकडताना दिसत नाहीयेत. ती वेळ महाराष्ट्राच्या राजकारणात यावी आणि हा प्रश्न निकाली निघावा एवढ्याच अपेक्षेसह या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.